गर्भधारणेदरम्यान पॅरासिटामॉलचं सेवन करणं जन्माला येणाऱ्या बाळासाठी धोकादायक असल्याचं वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। जन्माला येणाऱ्या बाळाला ऑटिझमचा धोका असल्याचं ट्रम्प यांनी हा दावा करताना म्हटलेलं आहे। दाव्यामुळे जगभरात पॅरासिटामॉल बद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालंय। आरोग्य क्षेत्रात सुद्धा खळबळ माजली आहे। आजवरच्या अनेक संशोधनांमध्ये पॅरासिटामॉल आणि ऑटिझममध्ये थेट संबंध नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, पॅरासिटामॉल बद्दल स्पेसिफिक असं वक्तव्य ट्रम्प यांनी करणं काय नेमकं याच्या मागे कारण असू शकतं? खरं तर डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरातील अनेक लोक परेशान असतात सातत्यानं। त्यातल्याच आता गर्भवतीच्या संदर्भात म्हणजे गर्भधारणेच्या संदर्भात निर्माण झालंय। अमेरिकेमध्ये पॅरासिटामॉलला टायनोलॉटॉल असं म्हटलं जातं आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामुळं ऑटिझमचा धोका वाढतो आणि ऍसिटोमोफेन या औषधाचा वापर केल्यामुळे बाळामध्ये ऑटिझमचा धोका वाढतो असं त्यांचं म्हणणं आहे। ऑटिझम ही म्हणजे मेंदूच्या विकासाची एक संबंधित अवस्था असते आणि याची लक्षणे लहानपणीच दिसतात। व्यक्तीच्या वागणुकीत, बोलण्यात, इतरांशी संवाद साधण्याच्या पद्धतीत यामध्ये बदल दिसून येतो असं त्यांचं म्हणणं आहे। किंवा संवाद कौशल्य जे असतं बाळाचं ते घटलं जातं असं एकंदरीत याच्या संदर्भात सांगितलं जातं। आता डोनाल्ड ट्रम्प यांनी असं वक्तव्य केल्यानंतर पॅरासिटामॉल हे जगभरामध्ये स्वस्त आणि सर्वसामान्यांना मिळणारं औषध आहे। आता त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, तेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलतायत। तर त्यामुळं या सगळ्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं साहजिक आहे। तर यामुळे सगळ्या याच्यामध्ये जगभरातील शास्त्रज्ञ आता दोघांचा अभ्यास तर सध्या करतच आहेत। त्यामध्ये भारतीय जे डॉक्टर जे आहेत ते म्हणतात की याच्या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही आकडेवारी नाहीये। त्यामुळं धोका जो आहे, जे पद्धतीने सांगितलं जातं की पॅरासिटामॉलचे सेवन केल्यानं बाळामध्ये अशा पद्धतीचा कुठलाही धोका निर्माण होण्याचे कुठलेही पुरावे किंवा आकडेवारी नसल्यामुळे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। अगदी धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी शिवाजी।